नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण शिकतोय आता 7वी गणित आणि तिसरं प्रकरण लसावी मसावी यामधला सराव संच 12 आपण बघतोय. या अगोदरच्या व्हिडिओज मध्ये आपण सराव संच 1 पासून 11 पर्यंत चर्चा केलेली आहे. अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आधीच्या व्हिडिओ बघू शकताय. तर आज बघूयात सराव संच 12. तर बघा मित्रांनो, या सराव संचामध्ये आपल्याला मसावी काढायचा आहे. मसावी म्हणजे महत्तम साधारण विभाजक. आता मसावीचा अर्थ काय? अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येने दिलेल्या संख्यांना भाग जाईल. उदाहरणार्थ 25 आणि 40. बघा, मला पहिला प्रश्न आहे, 25 आणि 40 यांचा जर मला मसावी काढायचा आहे तर अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येने या दोघांना सुद्धा भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे यांचा मसावी. आता मला समजा याचा मसावी काढायचा आहे 25चा, तर मला 25चे अवयव पाडावे लागतील. काय? पहिले 25चे अवयव पाडायचे. आता 25चे अवयव काय पडतील बाबा? 5 गुणिले 5. ठीक आहे, झालं. आता हे अवयव पाडण्यासाठी आडवी पद्धत पण आहे आणि उभी पद्धत पण आहे. ओके, तर बघा आता 40चे पण अवयव पाडा. 40चे अवयव काय पडतात बाबा? पहिल्या दोनाने भाग लावा. 2 गुणिले 20 केलं की 40 येतात. त्याचबरोबर 2 आपल्या जाग्यावर, ह्या 20ला परत 2ने भाग जातो. 2 गुणिले 10, बेन 10 20. आता परत 2 गुणिले 10ला कितीने भाग जाईल? 10ला परत 5ने भाग जाईल. 5 दुने 10, तेव्हा परत 2ने भाग जाईल. 2 बे 5 10. तर आता 2 गुणिले 5 असे अवयव पडले. आता मसावी जर मला काढायचा झाला तर तो मसावी मी कसा काढणार? बघा, मसावी काढताना काय करायचं? मसावी म्हणजे या दोघांमध्ये समान असलेले घटक. दोघांमध्ये कुठले घटक आहे की जे कॉमन आहेत? बघा, कॉमन आहे. इथं हे अवयव शेवटचे अवयव पकडा बरं का. इथं आणि इथं जर तुम्ही बघितलं तर या दोघांमध्ये हा 5 आणि 5 सामायिक आहे, दोघांमध्ये कॉमन आहे, बाकी दुसरं काहीच नाहीये, म्हणजे 5च कॉमन आहे. म्हणजे इथं मसावी किती येणार या दोघांचा? या दोघांचा मसावी येणार 5. एवढंच उत्तर आहे. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न बघा. दुसऱ्या प्रश्नात बघितलं तर 56 आणि 32. चला पहिलं 56 आणि 32. बघा, 56 कितीच्या पाड्यात येतात? बघा, पहिल्या 2ने भाग लावा. चला, 2 गुणिले किती 56 येतील? 2ने जर भाग लावला तर 2 गुणिले 28 56. ओके, आता परत बघा, 2 गुणिले 28 ला कितीने परत 2ने भाग जाईल. 2 गुणिले 14, 14 दुने 28 येतात. परत 2 गुणिले 14 ला कितीने भाग जाईल? 2ने भाग जाईल. 2च्या पाड्यात 14 येतात. बे 7 14. 2 गुणिले 7. तर हे कोणाचे झाले? 56चे अवयव. आता 32चे अवयव पाडू. 32 बघा, 32चा जर विचार केला तर 2 गुणिले 16 32. बरोबर, 2ने भाग लावला. परत 2 गुणिले 16 कितीच्या पाड्यात येतात? 2च्या. बे 8 16. मग 2 गुणिले 8 केले. परत 2 गुणिले 8 कितीच्या पाड्यात येतात? 2च्या. बे चोक 8. बे चोक 8. आणि परत बघा आता 2 गुणिले 4 कितीच्या पाड्यात येतात? 2च्या. 2 गुणिले 2 झालं. आता इथं मसावी काय येईल बघा. इथं जर तुम्ही मसावी काढायला गेलात तर आपल्याकडे इथे मसावी काय येईल बघा. कॉमन काय आहे इथे? बघा, हा 2 ही एक जोडी मिळाली. हा 2 ही एक जोडी मिळाली. हा 2 ही एक जोडी मिळाली. बाकी काय नाही. वरच्या 3 2 2 ला इथे 2 सामायिक आहे. 3 2 2 2 असे सामायिक. वर आणि खाली समान घटक काय तर ते आपण पकडले. मग यांना एकदाच लिहू. हे जे सामायिक घटक आहेत ना त्यांना एकदाच लिहू. 2 2 2. ओके, मग 2 गुणिले 2. बघा, बे दुने 4 बे चोक 8. तर आपल्याकडे उत्तर किती आलं? 8. 2 गुणिले 2 म्हणजे 8. म्हणजे इथे मसावी किती आला? 8 आला. तर असा आपल्याला मसावी काढायचा. एकदम सोपा आहे. मसावी काढणं काही अवघड नाहीये. फक्त अवयव व्यवस्थित पाडता आले पाहिजे. ठीक आहे, आता पुढची गणित आपण बघू. भरपूर गणित याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहेत, तर ती जास्तीत जास्त गणित आपल्याला इथं बघायचे. बघा, पहिला झाला, दुसरा झाला, तर तिसरा बघा. तिसऱ्यामध्ये बघा काय बाबा, तिसऱ्यामध्ये 40 60 आणि 75. 40 आहे, 60 आहे आणि 75 आहे. बघा, आता यांचे अवयव पाडा. ऍक्च्युअली यांचे अवयव पाडायचे ना, उभी मांडणी जी आहे ती पटापट होती. जर उभी मांडणी असेल तर तुम्हाला हे अवयव पटापट पाडता येतील. बघा, मी तुम्हाला उभी मांडणी शिकवतो म्हणजे पटापट अवयव पाडता येतील. बघा, पहिली गोष्ट 40चे अवयव. 40चे अवयव जर पाडायचे असतील, बघा अशी उभी मांडणी सांगतो तुम्हाला आता, कारण आडव्या मांडणीने बराचसा वेळ जातो. आता 40ला 2ने भाग जातो. बरोबर, 2ने भाग लावला तर 40ला 2ने भाग लावला. बे दुने 4 म्हणजे 20 आलं. 20 कितीच्या पाड्यात येतात? 2च्या. मग या 20ला 2ने भाग लावला. बे 10 20. परत 10 कितीच्या पाड्यात येतात? 2च्या. मग 2ने भाग लावायचा. मग 2ला इथं लिहायचं. बे 5 10.
पाचाला कितीने भाग जातो? पाचानेच जातो. मग इथं 5 लिहायचं, 5 एक्के 5. 1 आला की विषय संपला. ठीक आहे. काय आले अवयव? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. 40चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 ही उभी पद्धत. ओके. आता तसे 60चे अवयव आपण पाडू. बघा 60चे अवयव पाडायची एकदम भारी पद्धत. बघा 60ला पहिला 2ने भाग लावा. बघा पहिला 2ने जात असेल तर लावायचा, मग 3ने लावायचा, मग 4ने, मग 5ने, अशा छोट्या छोट्या संख्यांनी पहिला भाग लावायचा. 2ने भाग लावला तर 2×3=6 म्हणून 30 आलं. 30ला परत 2ने भाग जाऊ शकतो, शेवटी 0. 2ने भाग लावला, 30ला 2ने भाग लावला 15, कारण 30च्या निम्मे 15. 2ने भाग लावायचा म्हणजे निम्मे करायचे. निम्मे केले की 2ने भाग लावायचं म्हणजे अर्धे करायचे. बघा परत 15ला 2ने भाग जाईल का? नाही जाणार, विषम संख्या आहे. 3ने भाग जाईल. 3 एके 3, 3×5 = 15. 3ने भाग लावला. 5ला कितीने भाग जाईल? 5ने. 5 एक्के 5. काय आले अवयव? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 झालं. आता 75. 75ला कितीने भाग जाईल बाबा? 75चे आता अवयव पाडू. 75ला 5ने भाग लावा. चला 75ला 5ने भाग लावा. बघा 5 एके 5 आणि त्याच्यानंतर 5 एके 5, 5 5 25. 75ला जर 5ने तुम्ही भाग लावला की तुमच्याकडे उत्तर येतं 15, कारण 15×5 = 75. वाटलंच तर इथं भाग लावून बघा. 75ला भाग लावा 5ने. 5 एक्के 5, 7तून 5 गेले 2, वरून आले 5 आणि 5 5 25. असा तुम्ही भाग लावून बघा. ओके. 75ला 5ने भाग लावला 15. आता 15 कितीच्या पाड्यात येतात? 5च्या पण येतात, 3च्या पण. चला 5ने भाग लावला. 5 एके 5, 5 त्रिक 15. 3 कितीच्या पाड्यात येतात? 3च्याच. 3 एक्के 3 म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 3. इथं लिहायचं 5 गुणिले 5 गुणिले 3. आता याच्यामध्ये मसावी मला काढायचं आहे. मसावी. आता मसावी म्हणजे काय? आता या सगळ्यांमध्ये सामायिक घटक काय बाबा? सगळ्यांमध्ये सामायिक असलेला घटक काय? बघा या सगळ्यांमध्ये जर आपण सामायिक घटक शोधला, सगळ्यांमध्ये समान आहे. बघा इथं 5 आहेत, इथं 5 आहेत आणि इथे 5 आहेत. या ठिकाणी या सगळ्यांमध्ये असलेला सामायिक घटक हा 5च आहे. मग इथं मी किती लिहिणार? फक्त 5. माझं उत्तर किती आलं बाबा? 5. मग इथं या ठिकाणी यांचा मसावी जो आहे तो आलेला आहे 5. तर अशा प्रकारे आपल्याला हा मसावी काढता येईल. आता मी बाजूला होतो. याचा जर का तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा मित्रांनो, अतिशय सोपी गणित आहेत. जास्त काही अवघड इतकीशी गणितं नाही आहेत. एकदम सिंपल सोपी गणित आहेत. ओके. आता आपण पुढच्या एक्झाम्पलकडे बघूयात. बघा पुढे इथे बघा, चला पुढे बघू. पुढे बघा चौथं जे गणित आहे 16 आणि बघा चौथं गणित जे आहे त्याच्यामध्ये 16 आणि किती बाबा? 27. आता 16चे जर तुम्ही अवयव पाडले, बघा 16चे, बघा 16चे अवयव पाडा. असं 16ला बाजूला लिहा. 16चे अवयव 2ने भाग जाईल. 2ने भाग लावला. 8×16 8 आलं उत्तर. 8ला कितीने जाईल? परत 2ने भाग जाईल. 2ने भाग लावला 2×4 8. 4ला कितीने भाग जाईल? परत 2ने भाग जाईल. 2ने भाग लावला 2×4. 2ला कितीने भाग जाईल? परत 2ने जाईल. 2×2. काय पडले? 16चे अवयव 4 वेळा 2 आहेत ना. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 हे झाले 16चे अवयव. 27चे अवयव पाडा. बघा इथं 27 लिहा. 27चे अवयव पाडले तर 27ला पहिला 2ने भाग जाईल का? नाही जाणार, कारण शेवटी 7 आहे, विषम संख्या. 3ने भाग जाईल. 3×9 = 27. मग 3ने भाग लावला. 3×9 = 27. 9 कितीच्या पाड्यात येतात? 3च्या पाड्यात येतात. परत 3ने भाग लावला. 3 त्रिक 9. या 3ला कितीने भाग जाईल? 3नेच भाग जाईल. 3 एक्के 3. मग काय आलं? 3 3 3 म्हणजे काय आलं? 3 गुणिले 3 गुणिले 3. आता इथं मसावी काय झाला? मसावी या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथं काहीच नाहीये, म्हणजे 1. काहीच समान घटक नाही, म्हणजे 1 आलं. अशा प्रकारे हे 4 प्रश्न झाले. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. तर जास्तीत जास्त प्रश्न आपण बघण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. बघा 18 32 48 पाचवं. 18 32 आणि 48. बघा पहिले 18चे अवयव पाडा. 18चे अवयव काय पडतात? बघा 18चे अवयव पाडा. 18चे अवयव काय पडणार? 2ने भाग लावा. 2×9 = 18. 9 कितीच्या पाड्यात येतात? 3च्या पाड्यात येतात. 3ने भाग लावा. 3 त्रिक 9. 3 कितीच्या पाड्यात? 3च्या पाड्यात. 3 एक्के 3. काय अवयव पडले? 2 गुणिले 3 गुणिले 3. इथं लिहा 2 गुणिले 3 गुणिले 3 झाले. आता पुढे किती बाबा? 32. 32चे अवयव काय पाडायचे बाबा? 32. 32ला 2ने भाग जाईल. 2ने भाग लावला. 32ला 2ने भाग लावला 16, कारण 16 दुने 32. 16 32च्या निम्मे 16. 16 कितीच्या पाड्यात येतात? 2च्या. 2ने भाग लावला. 2×8=16. 8ला कितीने भाग जाईल? 2ने जाईल. 2×4 8. 4ला कितीने भाग जाईल? 2ने भाग जाईल.
बे दुने 4, ह्या दोनाला परत कितीने भाग जाईल? दोनाने. बे एक्के बे, किती वेळा दोन आहे? 1 2 3 4 5 वेळा आहे. मग इथं 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 5 वेळा. त्याच्यानंतर 48. 48 ला कितीने भाग जाईल बाबा? चला दोनाने भाग लावून बघा 48 ला. दोनाने भाग लावला, बे दुने 4 बे चौक 8 24. 24 ला परत दोनाने भाग जाईल. दोनाने भाग लावला, 24 च्या निम्मे 12. 12 ला कितीने? परत दोनाने भाग जाईल. बघा दोनाने भाग लावला, बेसक 12. 6 ला परत दोनाने भाग जाईल. दोनाने भाग लावला, बेत्रिक 6 आणि 3 ला तीनाने भाग जाईल. 3 एक्के 3. किती आलं बाबा? 1 2 3 4. 4 वेळा 2 आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि एकदा 3 आहे. मग आता इथं मसावी काय झाला? समान घटक तिघांमध्ये काय बाबा? हा 2 आणि हा 2 आहे. चला हे 2 लिहिले. याच्या व्यतिरिक्त बाकी कुठला घटक आहे का समान? कुठंच नाहीये. म्हणजे हा 2च यांचा मसावी या ठिकाणी असणार आहे. यांचा मसावी आला 2. ठीक आहे. आता याचा पण तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. चला पाचव्याचं उत्तर 2 आहे. आता पुढचा प्रश्न बघू आपण. झालं. आता 105 आणि काय बाबा? 105 आणि 154. 6वं 105 आणि 154. चला 105 चे अवयव पाडा. बघा 105 ला कितीने भाग जाईल? 5ने भाग जाईल बाबा. 105 ला 5ने भाग जाऊ शकतो. बघा 5ने भाग लावा 105 ला. 5 दुने 10 वरून आले 5. 5 एक्के 5. किती आलं बाबा? 21 आलं उत्तर. 5ने भाग लावला 21 उत्तर येईल 105 ला. आता 21 कितीच्या पाड्यात येतात? एक दोनाच्या येतात का? नाही. तीनाच्या येतात का? येतात. 3 7 ते 21. मग 3ने भाग लावला, 3 7 ते 21. 7 कितीच्या पाड्यात येतात? 7च्या. 7ने भाग लावला 7ला, 7 एक्के 7. किती आले? 5 गुणिले 3 गुणिले 7. म्हणजे पहिले 3 लिहा, गुणिले 5 लिहा आणि मग गुणिले 7 लिहा. आता 154. बघा 154 ला परत कितीने भाग जाऊ शकतो बाबा? बघा 154 ला 154 दोनाने भाग लावू शकतो. 154 ला छोटी संख्या घ्या. दोनाने भाग लावला, बे 7 14 बे 7 14 77 उत्तर येईल. 154 ला दोनाने भाग लावला 77. 77 ला 7ने भाग जाऊ शकतो. बघा 7ने. 7 एक्के 7 7 एक्के 7 आणि 11 ला कितीने भाग जाईल? 11नेच भाग जाईल. 11 एक्के 11 म्हणजे 2 गुणिले 7 गुणिले 11. बरोबर. इथं आलं 2 गुणिले 7 गुणिले 11. आता सांगा मसावी किती? दोघांमध्ये सामायिक घटक काय बाबा? 7 आहे. हा 7 आणि हा 7 म्हणजे माझा मसावी आला 7. म्हणजे समान घटक तुम्हाला शोधता आला पाहिजे. पुढे बघा 42 45 आणि 48. बघा 42 45 आणि 48. 42 45 आणि 48. तर पहिले 42 चे अवयव पाडू. चला 42 चे अवयव पाडायचे. 42 ला कितीने भाग लावा? दोनाने. बरोबर. दोनाने भाग लावला. बघा बे दुने 4 बे एक्के बे 7. 21 कितीच्या पाड्यात येतात? तीनाच्या. 3ने भाग लावला, 3 7 21. 7 कितीच्या पाड्यात येतात? 7च्या. 7ने भाग लावला 7 एक्के 7. म्हणजे 2 गुणिले 3 गुणिले 7. 2 गुणिले 3 गुणिले 7. त्याच्यानंतर 45. 45 ला कितीने भाग जाईल? 3ने. 45 ला भाग लावायचा पहिला 3ने भाग लावा. तसं 45 ला 5ने पण भाग जाईल. बघा 3 एक्के 3 3 5 15. तुम्ही जर 3ने जर 45 ला भाग लावला, ओके, तर किती येतं? 3 एक्के 3. 4तून 3 गेला 1 वरून आले 5. 3 5 15. किती आलं? 15. 15 कितीच्या पाड्यात येतात? तीनाच्या. 3 5 15. 3ने भाग लावला, 3 5 15. 5 कितीच्या पाड्यात येतात? 5च्या. 5ने भाग लावला, 5 एक्के 5 म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 5. इथं लिहायचं 3 गुणिले 3 गुणिले 5. आता 48. 48 ला कितीने भाग लावायचा बाबा? 48 ला पहिला दोनाने भाग लावा. चला दोनाने भाग लावला, बे दुने 4 बे चौक 8. परत 24 ला दोनाने भाग लावला. 24च्या निम्मे 12. 12 ला परत दोनाने भाग लावला, बेसक 12. 6 ला परत दोनाने भाग लावला, बेत्रिक 6. 3 ला कितीने? 3ने भाग लावला, 3 एके 3. बघा 1 2 3 4 वेळा 2 आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि एकदा किती आहे बाबा? 3 आहे. आता इथं मसावी काय आहे का? इथं जर तुम्ही बघितलं तर मसावी तुम्हाला इथं सामायिक घटक काहीच दिसत नाही. म्हणजे 1. जिथं काहीच सामायिक घटक नसल तर तिथं आपल्याला मसावी 1 आहे असं म्हणायचं आहे. एक सामायिक घटक दिसतोय. सॉरी, इथं 3 हा सामायिक घटक दिसतोय बाबा. इथं 3 आहे, इथं 3 आहे आणि इथं 3 आहे. म्हणजे इथं मसावी किती झाला? 3 झाला. तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित अवयव पाडता आले पाहिजे. ठीक आहे. अवयव पाडता आले पाहिजेत. अवयव पाडल्यानंतरच मसावी आपल्याला व्यवस्थित काढता येईल. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघू आपण.
बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी, आता बघा पुढच्या प्रश्नामध्ये काय, सातवा झाला तर आठवा. बघा 57, 57, 75 आणि 102. 57, 75, 102. आता 57ला कितीने भाग जाईल बाबा? बघा 57ला 3ने भाग जाऊ शकतो. बघा 57ला कितीने भाग लावा? 3ने. 3 एके 3, 5तून 3 गेले 2, वरून आले 7 आणि 3 नवे 27, 19. 3ने भाग लावला तर 19 येतो. 19ला परत 19नेच भाग लावायचा. 19 एके 19 म्हणजे किती येतं? 3 गुणिले 19. 27चे अवयव किती? 57चे अवयव किती आले? 3 गुणिले 19. 75चे अवयव काय येतील बाबा? 75ला पण 3ने भाग जाईल. वाटलंच तर 75ला 3ने भाग जातो. 75ला 3ने भाग लावला 25, कारण 25 त्रिक 75. 25 कितीच्या पाड्यात येतात? 5च्या. 5ने भाग लावला 5 5 25. 5 कितीच्या पाड्यात येतात? 5च्या. परत 5ने भाग लावला 5 एके 5 म्हणजे 3 गुणिले 5 गुणिले 5. 3 गुणिले 5 गुणिले 5 बरोबर. आता 102, 102ला 3ने भाग जाईल किंवा पहिला 2ने भाग लावा. 2ने भाग लावला 102ला किती आले? 102च्या निम्मे 51. 51ला 3ने भाग जाऊ शकतो, कारण 17 त्रिक 51. 51ला 3ने भाग लावला 17 आलं होतं. 17ला कितीने लावा? 17ने भाग. 17 एके 17 म्हणजे 2 गुणिले 3 गुणिले 17. 2 गुणिले 3 गुणिले 17. ओके. आता याच्यात समान काय बाबा? मसावी. सामायिक घटक कोण आहे बाबा? इथं 3 आहे, इथं 3 आहे आणि इथं 3 आहे. म्हणजे यांचा मसावी किती आला? 3 आला. झालं. म्हणजे अवयव पाडता आले पाहिजे. अवयव पाडता आले की विषय संपला. आता 56, 57 यांचा मसावी आपण काढू. बघा 56, 57 9वा प्रश्न. बघा 56 आणि 57. पहिले 56चे अवयव पाडा. 56चे अवयव बघा. 2ने भाग लावून बघू 56ला. 56च्या निम्मे 28. 2ने भाग लावायचा म्हणजे सरळ निम्मे करायचे. 28ला 2ने भाग जाईल. 2ने भाग लावला 28ला. 28च्या निम्मे 14. बेके बे बे काढ. परत 14 कितीच्या पाड्यात येतात? 2च्या. 2ने भाग लावला बेस 7 14. 7ला 7नेच भाग लावा. 7 एके 7 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7 झाले. आता 57ला कितीने भाग जाईल बाबा? 3ने. 19 त्रिक 57. मगाशी आपण बघितलं 3 गुणिले 19 केलं की तुम्हाला 57 मिळतं. दोघांमध्ये सामायिक घटक आहे का? काय नाहीये. म्हणून इथे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता की बाबा सामायिक घटक काहीच दिसत नाही. मसावी 1. विषय संपला. तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सोडवता येईल. आता 10वा प्रश्न महत्वाचा आहे. 10व्या प्रश्नामध्ये काय बाबा? 777. बघा 7 7 7. पहिली गोष्ट 7 7 7 आणि 315 आणि त्याच्यानंतर 588. चला पहिले 7 7 7. आता या 777ला 7ने भाग लावा. 7 7 7. 777ला मी 7ने भाग लावला. बघा 7 एके 7 7 एके 7 7 एके 7. 111ला 3ने भाग जाईल, कारण 1 अधिक 1 अधिक 1 तिघांची बेरीज 3 होते. 111ला जर मी 3ने भाग लावला 1 1 1 3 त्रिक 9 बरोबर. 11तून 9 गेले 2, वरून आला 1, 3 7 21. तर किती आलं? 3ने भाग लावला तर उत्तर आलं 37. आता 37ला काय कशाने भाग जात नाही? मूळ संख्या आहे. 37ला 37नेच भाग लावा. 37 एके 37 म्हणजे 3 गुणिले 7 गुणिले 37. इथं समजा 3 गुणिले 7 गुणिले 37. त्याच्यानंतर 315. 315ला परत 7ने भाग जातो का? बघा बरं. 315 जसं 777ला गेला तसं 315ला 7ने भाग जाऊ शकतो का? बघा 7 चोक 28 बरोबर. 31 मधून 28 गेले 3, वरून आले 7, वरून आले 5, 7 5 35 45. 7ने जर भाग लावला तर माझ्याकडे उत्तर किती येतं? 45. 45ला 5ने भाग जाईल. बघा 5 9 45. 5ने भाग लावला 5 9 45. 9 कितीच्या पाड्यात येतात? 3च्या. 3ने भाग लावला 3 त्रिक 9. आता ह्या 3ला कितीने भाग जाऊ शकतो? फक्त 3ने. 3ने भाग लावला 3 एके 3 म्हणजे काय आलं? 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7 बरोबर. असं लिहा 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7. आता 588. बघा 588ला कितीने भाग जातो? बघा पहिला 2ने जाईल. 5 8 8. इथं 7ने लावा. चला पहिला इथं या सगळ्यांना 7ने गेला. याला पण 7ने जातोय का? बघा बरं का. 7ने भाग लावू 588ला जातोय का? बघा 7ने भाग लावा 588ला. 2ने पण जाईल पण 7ने पण भाग लावू. 7 8 56. 7 8 56. 58 मधून 56 गेले 2, वरून आले 5 आणि 7 चोक 28 84.
म्हणजे जर का या ठिकाणी 7ने भाग लावला तर उत्तर आलं 84. 84ला कितीने भाग जाईल? 2ने. 84ला 2ने भाग लावला, 2 8, 2 4, 42 आलं 84च्या निम्मे. 42ला 2ने भाग लावला, 2 4, 2 21 आलं. 21 कितीच्या पाड्यात येतात? 3च्या. 3 7 21. 7 कितीच्या पाड्यात येतात? 7च्या. 7 1 7. म्हणजे काय आलं बघा, 2 गुणिले 2 गुणिले 3 असं लिहा. 2 गुणिले 2 गुणिले 3 आणि एकदा 7 आणि दुसऱ्यांदा 7. आता मसावे किती झाला इथे? मसावे जर आपण या ठिकाणी इथं बघायला गेलं तर 3 3 3 आहे सगळीकडं, बरोबर. यानंतर आपल्याकडे काय बाबा 7 7 7 7 7 7 पण आहे. 7 7 आणि 7 म्हणजे 3 आणि 7. 3 गुणिले 7 किती झाले? 7 त्रिक 21. तर अशा प्रकारे आपल्याला हा मसावी काढता आला पाहिजे. एकदम सोपं आहे. फक्त अवयव पाडताना चुका नकोय. अवयव पाडताना जर का तुमच्या चुका झाल्या तर गडबड होऊ शकते. तर बघा मित्रांनो, हा जो दुसरा प्रश्न आहे, भागाकार पद्धतीने मसावी काढा व संक्षिप्त रूप द्या. तर याच्यात काय करायचंय? 275 आणि 525 यांचा मसावी काढायचा आहे आणि यांना संक्षिप्त रूप द्यायचं. तर काय करायचं? एक काम करायचं. 275 छोटी संख्या कुठली? 275. या 275 ने कोणाला? 525 ला भाग लावायचा. अशा प्रकारे लावायचा. आता 275च्या पाड्यात 525 येत नाही आणि 275 दुने जर पकडलं तर ते जवळपास 525 पेक्षा मोठी संख्या आहे. म्हणून 275 एके 275 हे या ठिकाणी आपण लिहून घेऊयात. आता 225 मधून 275 गेले, किती राहिले? 5तून 5 गेले 0, 2तून 7 जात नाही, 12तून 7 गेले 5, आजच्याला 1, 5तून 2 आणि 1 3 गेले 2, 250. आता हे जे 250 आहे याला काय करायचं? हे जे 275 आहे हा जो भाजक आहे इथला 275, सॉरी या 250 ने काय करायचं? हे जे 250 आहे या 250 ने आता भाग लावायचा. कोणाला भाग लावायचा? हे 275 जे भाजक आहे याला भाग लावायचा, या 275. तर परत आपल्याकडे काय येतं? 250 एके 250 करणार आपण या ठिकाणी. बघा आता 275 मधून 250 घालवा. 5तून 0 गेले 5, 7तून 5 गेले 2, 25 आलं. आता ह्या 25 ने भाग लावायचा. कोणाला? हे जे 250 वरचं जे भाजक असतं त्याला भाग लावत जायचं. या 250 ला भाग लावायचा. आता 250 10 250 आपण म्हणू शकतो. सॉरी 25 10 250. 25 10 250. 250 मधून 250 गेले 0 आलं. तर अशा प्रकारे पूर्ण भाग लावला आणि शेवटचं जे भाजक उरलेलं असतं हे जे 25 आपल्याकडे आहेत, तर हे जे 25 आहे हा आपला झाला मसावी. तर या ठिकाणी आपण काय लिहू शकतो बाबा? मसावी बरोबर 25. मसावी बरोबर 25 आला. ठीक आहे. आता संक्षिप्त रूप आपल्याला लिहायचंय. संक्षिप्त रूप. संक्षिप्त रूप सोपं आहे. बघा 275 भागिले 525. आता या दोघांना सुद्धा आपल्याला काय 25 ने भाग जातो. मसावी 25 आहे म्हणजे दोघांना 25 ने भाग जातो. 275 म्हणजे काय आलं? 25 गुणिले किती बाबा? 25 गुणिले 25 ने जर 275 ला भाग लावून टाका, वाटलं चेक करा. 25 ने भाग लावा 275 ला. 25 एके 25. 7तून 5 गेले 2, वरून आले 5 आणि 25 एके 25 म्हणजे 11 येतं. 25 गुणिले 11 275 येतं. तसंच खाली 25 गुणिले किती बाबा? 25 गुणिले 21 केल्यावर 525 येतं. बघा 25 ने भाग लावा कोणाला? 525 ला. बघा 25 दुने 50, 52 मधून 50 गेले 2, वरून आले 5, 25 एके 25, 25तून 25 गेले 0 म्हणजे 25 गुणिले 21. 25 गुणिले 21. आता याच्यामधून हे 25 25 कट होतील. मग राहिले काय बाबा? 11/21 हे झालं संक्षिप्त रूप. म्हणजे अशा प्रकारे भागाकार पद्धतीने मसावी काढता आलं पाहिजे आणि असं संक्षिप्त रूप आपल्याला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण. पुढचा एक प्रश्न आहे याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नातला बघा हा प्रश्न बघा इथं 76/133. आता 76 ने भाग लावायचा 133 ला. 133 ला बघा. आता 76 एके 76 येईल. कारण 76 दोन्ही जर केलं की ते 133च्या पुढे जातं, 152 वगैरे जातं आपल्याकडे. 3तून 6 जात नाही. 13तून 6 गेले 7. परत 3तून 7 जात नाही. 3तून 7 आणि 1 हे 8 जाणार नाही. 13तून 8 गेले 5, 57. आता या 57 ला भाग लावायचा. 57 ने भाग लावायचा कोणाला? 76 ला. बरं का. आता एक पहिली गोष्ट मोठी संख्या 133 आहे, तिला भाग लावला 76 ने. 76 एके 76. 133 मधून 76 गेले 57. 57 ने कोणाला भाग लावायचा? 76 ला भाग लावायचा. आता परत 57 एके 57 येतील. बरोबर.
6तून 7 जात नाही, 16तून 7 गेले 9 आणि 7तून 5 आणि 6 गेले 1, 19. आता ह्या 19ले परत हे जे वरचे 57 आहेत त्याला भाग लावायचा. बघा 19 त्रिक 57, 19 त्रिक 57, 19च्या पाड्यात 57 येतात. 57 मधून 57 गेले 0. म्हणजे मसावी किती आला या ठिकाणी? मसावी तुम्ही जर विचारला तर मसावी किती आला? हे जे शेवटचे जे 19 आहेत भाजक ते झाला मसावी. आणि आता संक्षिप्त रूप आपल्याला लिहायचंय. संक्षिप्त रूप काय बाबा? 76 भागिले 133. आता लक्षात घ्या दोघांना सुद्धा 19ने भाग जातो. बघा 19 गुणिले किती? 76. 19 चोक 76, कारण 19च्या पाड्यामध्ये 76 येतात. 19 चोक 76 आणि 19 गुणिले किती? 7. 19 7 133 येतात. 19 7 133. 19 गेले, वर आले 4, खाली आले 7. अशा प्रकारे 4चे 7 हे संक्षिप्त रूप आहे. तर हे संक्षिप्त रूप आपल्याला असं लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. आता यानंतर पुढचा एक शेवटचा प्रश्न याच्यामधला तो आपण बघू. बघा आता हा जो शेवटचा प्रश्न 161 भागिले 69. आता 69ने भाग लावायचा आहे कोणाला? 161 ला. 161 ला. आता बघा 69 दुने 69 दुने किती झालं बाबा? 69 दुने बघा 69 गुणिले 2 जर केलं, 9 दुने 18, आजच्याला 1, 6 दुने 12 आणि 13, 138. 138 आलं. आणि 69 त्रिक म्हणजे 700, 200च्या पुढे जाईल म्हणून आपण 69 दुने 138. 1तून 8 जात नाही, 11तून 8 गेले 3, 6 मधून 3 आणि 1 4 गेले 2, 23 आलं. इथं 23 उत्तर आलं. आता 23ने 69 ला भाग लावायचा. बघा 23 त्रिक 69. 23 त्रिक किती झालं? 69. 69 मधून 69 गेले 0, म्हणजे किती आलं माझ्याकडे? मसावी जो आलेला आहे तो आहे 23. झालं 23 आलं. आता संक्षिप्त रूप देऊ. आता इथं संक्षिप्त रूप लिहून टाकू. संक्षिप्त रूप बघा काय बाबा? 161 भागिले 69. दोघांना 23ने भाग जातो. बघा 23 7, 23 गुणिले 7 केलं की 161 येतात. 23 7 161 आणि 23 त्रिक 69 आपल्याला माहिती आहे. 23 गुणिले 3 केलं की 69. आता 23 गेले किती राहिले बाबा? 703. हे संक्षिप्त रूप झालं. तर एकंदरीत अशा प्रकारे हा सराव संच आपण बघू शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा सराव संच जो आहे त्यावर चर्चा करू. ठीक आहे. पुढचा जो सराव संच आहे बघा, पुढचा सराव संच आपल्याकडे आहे सराव संच 13. यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये चर्चा करू. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.